Good morning, friends. Good morning, sir. Our spoken English classroom Go with Structure presented by Gopal Gudde along with the students of Jilla Parishad Upper Primary School Sakhara Raja, Taluka Barora, District Chandrapur. Friends, today we are going to look after simple future tense. You know the sentence structure of simple future tense. Is it right? Yes. Okay, tell me what is the sentence structure of simple future tense? Subject plus shall or will plus verb plus object. Very good, very fine. Subject plus shall or will plus verb plus object. Today, here in this video, we are going to look after 400 plus examples of simple future tense. The rules regarding simple future tense. आयडेंटिटी, या काळाची ओळख काय आहे, मराठीतल्या वाक्यांना आपण कसं ओळखायचं की हे सिंपल फ्युचरचे आहे, कारण ते ओळखता आल्याशिवाय आपल्याला सिंपल फ्युचरचा उपयोग करता येणार नाही. आयडेंटिटी. देन व्हाय वी लर्न सिंपल फ्युचर टेन्स. आपण हा सिंपल फ्युचर कशासाठी शिकणार आहोत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचरचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, WH क्वेश्चन्स, निगेटिव्ह WH क्वेश्चन्स हे सुद्धा पाहणार आहोत. एक चांगला बऱ्यापैकी तुम्हाला पुरेल 2-4 दिवस असा एक होमवर्कसुद्धा देणार आहोत. आणि या होमवर्कमधून आपण जे वाक्य तयार करणार आहोत एका टेबलच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फ्रेजेस वापरलेले आहेत किंवा फ्युचरशी संबंधित आपण कोणकोणत्या फ्रेजेस वापरायला पाहिजे, इवन पास्टशी संबंधित, प्रेझेंटशी संबंधित कोणकोणत्या फ्रेजेस आपण वापरू शकतो त्याच्यावरही आपण एक नजर टाकणार आहोत. सो व्हेरी फर्स्ट, व्हाय वी आर गोइंग टू लर्न सिंपल फ्युचर टेन्स. आपण सिंपल फ्युचर टेन्स कशासाठी शिकणार आहोत. कोणतंही नवीन स्ट्रक्चर शिकत असताना, ॲज अँड व्हेन वी आर गोइंग टू लुक आफ्टर एनी न्यू स्ट्रक्चर, ॲट द टाईम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो व्हाय we learn that structure. Is it right, friends? Yes. So why we are going to learn simple future tense? Number 1, to make offers using I or we. I आणि we चा वापर करून आपण ऑफर्स करता येण्यासाठी या सिंपल फ्युचरचा वापर करता येणार आहोत. असे एक इमॅजिन करा की रेल्वे स्टेशनवर तुम्ही उतरले आहात. तुम्ही उतरले, तुमच्या मागून एक महिला आहे, तिच्याजवळ भरपूर सामान आहे, तिने आपलं सामान अक्षरशः रेल्वेतून खाली प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं. म्हणजे तिच्याकडे इतकं सामान आहे की ती एकटी ती सांभाळू शकत नाही. आणि तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला साहजिक असं वाटलं की आपण हिला मदत केली पाहिजे. आणि मदत केली पाहिजे हे तुमच्या डोक्यातही आलं तरी जाऊन तुम्ही तिला न विचारता तिचं सामान उचलून घेणार आहे का? तिला विचारावं लागेल ना. तिला हे विचारावं लागेल की मॅम मी तुमची मदत करू का? मॅम शॅल आय हेल्प यू? शॅल आय हेल्प यू? शॅल आय हेल्प यू काय आहे? आपण त्यांना ऑफर दिलेली आहे की तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला मदत करू शकते. इज इट राईट? तर अशा प्रकारे आपल्याला ऑफर करता येण्यासाठी, टू मेक ऑफर्स युझिंग आय ऑर वी, जिथे आपल्याला आय आणि वी सोबत आपण सिंपल फ्युचरमध्ये शाल लावणार, बरोबर आहे, आय सोबत आणि वी सोबत. तर ऑफर करता येण्यासाठी नंबर 1 याचा उपयोग. नंबर 2, टू एक्सप्रेस फॉर्मल ऑब्लिगेशन्स. फॉर्मल ऑब्लिगेशनसाठी एक्सप्रेस करणे म्हणजे व्यक्त करणे. एक्सप्रेस करणे म्हणजे काय? फॉर्मल ऑब्लिगेशन्स. काही आपण विशेष सूचना देत असतो बऱ्याच ठिकाणी, आहे ना. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याच्या संबंधात सूचना असतात. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर त्या हॉटेलच्या रूममध्ये त्या हॉटेल मॅनेजमेंटकडून काही सूचना केलेल्या असतात. त्या रूमच्या आतमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, चांगला मग आहे, त्याच्यात काचेचे ग्लास आहेत, त्याच्यामध्ये फोन चार्जर ठेवलेला आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी ॲज अकॉर्डिंग टू TV आहे, तिथं सेटटॉप बॉक्स लागलेला आहे, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज तिथं आहे, वायफाय आहे. आता त्या मॅनेजमेंटकडून काही सूचना दिलेल्या असतात की या हॉटेलमधल्या कोणत्याही वस्तूचा वापर केल्यानंतर त्या जशा होत्या तशाच त्या ठिकाणी ठेवाव्यात. कोणत्याही वस्तूला काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मॅनेजमेंट देईल. तर या अशा सूचना किंवा शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्या सूचना देतो आहे ना,
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिक्षकांच्या सांगण्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या सूचना ऑब्लिगेशन्स आपण सिम्पल फ्युचरमध्ये देऊ शकतो किंवा त्या सूचना देताना आपल्याला सिम्पल फ्युचरचा वापर करावा लागणार आहे. नंबर 3, टू मेक प्रॉमिस. आपण वचन देत असतो, बरोबर आहे. इवन शाळेच्या संदर्भाचं आपण काय वचन देऊ शकू? शाळेच्या संदर्भात जर आपण मी शाळेचे सर्व नियम पाळीन, आता मी म्हणण्यापेक्षा आपण शाळेचे सगळे विद्यार्थी वीचा वापर करू, बरोबर आहे ना. तर वी विल फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ माय स्कूल. आम्ही आमच्या शाळेचे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करणार आहोत. वी शॅल फॉलो. वी स्टँड फॉर सब्जेक्ट, शॅल स्टँड फॉर हेल्पिंग वर्ब, अँड फॉलो स्टँड फॉर वर्ब. येस, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. कोणतं स्ट्रक्चर वापरलं आपण इथे? सिम्पल फ्युचरचं. सिम्पल फ्युचरचं स्ट्रक्चर वापरून आपण प्रॉमिस करू शकतो की मी हे करीन, मी ते करीन, आम्ही हे करणार आहोत, अशा प्रकारचं. इज इट राईट? तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सिम्पल फ्युचर वापरणार. यानंतर आपण काही इथे फ्रेजेस घेतलेले आहेत, ज्या फ्रेजेस आपण त्याच काळात वापरू शकतो, इतर कोणत्याही काळात वापरू शकत नाही. काळाचे 3 मुख्य प्रकार: प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. इज इट राईट? इथे काही आपण एक टाईमलाईन तयार केलेली आहे. मी काय तयार केलेली आहे? टाईमलाईन. आत्ता मी तुमच्यासमोर इथे उभा आहे. प्रेझेंट हा काय आहे? प्रेझेंट, बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडे पाहतात, तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला काहीतरी शिकवित आहोत, है ना. आय ॲम टीचिंग टू यू, यू आर लिसनिंग टू मी. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण याचा वापर करतो, बरोबर आहे. कारण ही क्रिया आत्ता सुरू आहे. प्रेझेंट म्हणजे आत्ता, प्रेझेंट म्हणजे आत्ता. आपण समजा प्रेझेंटला या टाईम लाईनवर 0 दिला. काय दिला? 0. 0 पासून उजवीकडे काय सुरू होणार आहे? आत्ताच्या नंतर, आत्ताच्या बिलकुल 5 मिनिट नंतर, 10 मिनिट नंतर, 15 मिनिट नंतर काय सुरू होईल? फ्युचर सुरू होईल. आणि आत्ताच्या अगोदर म्हणजे जो काळ संपून गेलेला आहे, तो काळ कोणत्या ह्याच्यात जाईल? पास्टमध्ये जाईल. कुठे जाईल तो? मग नाऊच्या डावीकडे पास्ट, नाऊच्या उजवीकडे फ्युचर, बरोबर आहे. आपण पास्टमध्ये यस्टरडे, काल, यस्टरडे, काल. कालचा वापर आपण फ्युचरमध्ये करू शकतो का? करूच शकणार नाही. काल हा पास्टमध्येच गेला. यस्टरडे, डे बिफोर यस्टरडे, 2 इयर्स बिफोर, लॉंग ॲगो, फार फार वर्षापूर्वी. 2 इयर्स बिफोर, 2 वर्षांपूर्वी. डे बिफोर यस्टरडे, परवा, गेलेला परवा. ओके. ह्या सगळ्या फ्रेजेस आपण कुठे वापरणार? पास्टमध्ये. आणि फ्युचरमध्ये काय वापरणार? टुमॉरो, उद्या. डे आफ्टर टुमॉरो, 2 दिवसाच्या, आहे ना, म्हणजे उद्याच्या नंतर म्हणजे परवा, येणारा परवा. 2 इयर्स आफ्टर, 2 वर्षानंतर. 15 इयर्स आफ्टर, 15 वर्षानंतर. 100 इयर्स आफ्टर, 100 वर्षानंतर. ह्या सगळ्या कुठे गेल्या गोष्टी? फ्युचरमध्ये गेल्या. कशात गेल्या? तर फ्युचरचा वापर करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या फ्रेजेसचा वापर आपल्या वाक्यांमध्ये करायचा आहे किंवा तोच करू शकतो. तिथे आपण हे यस्टरडे, डे बिफोर यस्टरडे वापरूच शकणार नाही, कारण त्या पास्टमधल्या गोष्टी आहे. पास्टच्या फ्रेजेस पास्टमध्ये, फ्युचरच्या फ्रेजेस फ्युचरमध्ये. इज इट राईट? ओके. इथे आपण काही कॉन्ट्रॅक्शन्स, आजकाल काय झालं, मॉडर्न इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्शन वापरण्याची पद्धती आहे ना. ओल्ड इंग्लिशमध्ये आपण कसं करत होतो? आय विल, ही विल, शी विल, यू विल, अशा प्रकारे आपण सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बचा वापर करत होतो. आजही तो होतो. पण आज एक फिलिंग ऑफ स्मार्टनेस, म्हणजे बोलतानाचा स्मार्टनेस क्रिएट करता येण्यासाठी म्हणा, किंवा ते बोलताना यूज टू होते किंवा फ्लुएन्सी क्रिएट होते, त्यासाठी कॉन्ट्रॅक्शन वापरण्याची पद्धती आहे. आय विलसाठी आईल, आय अपॉस्ट्रॉफी डबल एल. ही विलसाठी ही अपॉस्ट्रॉफी डबल एल. अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन वापरण्याची पद्धत आहे. आय विलसाठी काय होईल? आईल. ही विल, शी विल, यू विल, इट विल, वी विल, दे विल. इथे आपण सब्जेक्ट सोबत हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे. आता कधी कधी आपण हेल्पिंग वर्बचा उपयोग करत असताना निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्बला नॉट लावत असतो, बरोबर आहे का? आता हेल्पिंग वर्ब प्लस नॉट याची सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आलेले आहेत.
विल नॉट, इथे आपण शॅल आणि विलचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करणार. मग विल नॉट आणि शॅल नॉट यांचे कॉन्ट्रॅक्शन काय आलेलं आहे? विल नॉटसाठी आपण काय वापरणार आहोत? वोंट. आणि शॅल नॉटसाठी शँट. वोंट आणि शँट हे सुद्धा कॉन्ट्रॅक्शन म्हणून आपण सिम्पल फ्युचरमध्ये वापरणार आहोत. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह WH, निगेटिव्ह WH असे वेगवेगळे आपण स्ट्रक्चर्स पाहणार आहोत आणि त्या स्ट्रक्चरची वाक्य तयार करून घेणार आहोत इंग्रजीतून आणि त्याचे मराठीतले अर्थसुद्धा पाहणार आहोत. तर हे पाहत असताना पहिल्यांदा आपण काय पाहू की या काळाची आयडेंटिटी काय आहे, ओळख काय आहे. या काळाची ओळख पाहत असताना मराठीतले कोणते वाक्य आपण असं समजायचं की हे सिम्पल फ्युचरचे आहे. त्याच्यासाठी हा एक आपण इथे टेबल दिलेला आहे. या टेबलचेच काही वाक्य आपण मराठीतून त्याच्यासमोर केलेले आहेत. सिम्पल फ्युचर कसा ओळखायचा, आयडेंटिटी. ओके. राज ते खात्रीने पूर्ण करेल. तिला ते काम पूर्ण करायला वेळ लागेल. राज परत येताना ती वाट पाहिल. राज परत येतपर्यंत ती वाट पाहिल. आम्ही ते आजच पूर्ण करू. नो प्रॉब्लेम. टीना ते करेल. करेल, लागेल, पाहिल, करू, करेल, असेल, येईल, लागेल, पाळेल, करतील, करू या शब्दांनी जर तुमच्या मराठी वाक्यांचा शेवट होत असेल तर समजायचं की हा सिम्पल फ्युचर आहे. हा कोणता काळ आहे? सिम्पल फ्युचर. कसा ओळखायचा लक्षात आला? त्याची आयडेंटिटी लक्षात आली? व्हेरी गुड. आता एक आपण इथे टेबल घेतलेलं आहे. या टेबलमधून आपल्याला काही वाक्य तयार करता येतील सिम्पल फ्युचरचे. त्या टेबलमध्ये जे ऑब्जेक्ट पार्ट आपण वापरलेलं आहे त्या ऑब्जेक्ट पार्टमध्ये ऑलरेडी आपण ज्या फ्रेजेस फ्युचरसाठी वापरता येतील त्याच वापरलेल्या आहेत. लक्षात आलं का? ओके. तर हा टेबल जो आहे या टेबलमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा टेबल आहे. सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पहिल्या कॉलममध्ये आपण सगळे सब्जेक्ट घेतलेले आहे. आय, ही, शी, वी, दे, राज अँड टीना. दुसऱ्या कॉलममध्ये आपण हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे. सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल. हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं आहे आपल्याला? शॅल ऑर विल. इथे शॅल ऑर विल वापरलेला आहे आपण. आय सोबत शॅल घेतलेला आहे, वी सोबत शॅल घेतलेला आहे, बाकी सर्व सब्जेक्ट सोबत विल लावलेला आहे. पण मॉडर्न इंग्लिशमध्ये सर्व सब्जेक्ट सोबत विल लावण्याची पद्धती आहे. म्हणजे तुम्हाला कधी कन्फ्यूज होण्याची गरज नाही. कन्फ्युजन डोक्यात ठेवायचंच नाही. विल सगळ्या ठिकाणी लावता येतो एवढं लक्षात ठेवा. संपला विषय. आय सोबतही विल लावू शकतो आणि वी सोबतही विल लावू शकतो. आय विल, वी विल हा मॉडर्न इंग्रजीचा पॅटर्न आहे. आता विल लावण्याची पद्धती सुरू झालेली आहे. तर आता इथे आपण हेल्पिंग वर्ब लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे आपण काही वर्ब्स घेतलेले आहेत. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे आपल्या स्ट्रक्चरमध्ये. सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मेक, टेक, वेट, बी, डू, बी, कम, हॅव, कीप, पीक, डू. दीज आर वर्ब्स. इथे आपण हे वर्ब घेतलेले आहे. 11 वर्ब्स आहेत. किती वर्ब्स आहेत? 11. आणि त्या 11 वर्ब्सला आपण 7 सब्जेक्ट्सनी त्याचे वाक्य आपण तयार करणार आहोत. 11 × 7 77. या टेबलचे पूर्ण वाक्य जर आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये तयार केले तर हा टेबल आपल्याला 77 वाक्य देणार आहेत. 77 सेंटेन्सेस. हाऊ मेनी सेंटेन्सेस? 77. व्हेरी गुड. आता याच टेबलचे काही वाक्य आपण इकडे मराठीतून तयार करून घेतलेले आहेत. इज इट राईट? यस. तुम्हाला काय करायचं आहे ते मी मराठीतून वाक्य वाचून दाखवेन. तुम्हाला ते वाक्य या टेबलचा उपयोग करून इंग्रजीतून मला करून दाखवायचं आहे. करता येईल? व्हेरी गुड. ओके. राज ते म्हणजे राज विल. ओके. राज ते खात्रीने पूर्ण करेल. यस. Raj will make sure to do it. राज विल मेक शुअर टू डू इट. तिला ते काम पूर्ण करायला काही वेळ लागेल. येस. She will take some time to finish it. शी विल टेक सम टाइम टू फिनिश इट. पहा किती सुंदर सुंदर फ्युचरचे वाक्य तयार होऊन राहिलेले आहेत. कशामुळे तयार होत आहेत? कारण तुम्ही स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये फिट केलेलं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे. सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आपल्याजवळ. आपल्याकडे त्याला लागणारे हेल्पिंग वर्ब त्याच्यासमोरच लागलेले आहेत. कोणता?
वर्ब आपल्याला वापरायचं आहे, ते वर्ब आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ऑब्जेक्ट त्याच्यासमोरच लिहिलेला आहे, प्रत्येक वर्बच्या समोर लिहिलेला आहे. म्हणजे पहा, तुम्हाला या टेबलचा उपयोग करून वाक्य करता येणं किती सोपं झालेलं आहे, बरोबर आहे. एका सब्जेक्टचे तुम्ही 11 वाक्य तयार करणार आहे. आयचे 11, हीचे 11, शीचे 11, एकूण हा टेबल 77 वाक्य देणार आहे. नेक्स्ट, राज परत येतपर्यंत ती वाट पाहिल. कोण वाट पाहणार आहे? ती. शी विल वेट. इज इट राईट? राज परत येतपर्यंत ती वाट पाहिल. आम्ही ते आजच पूर्ण करू. कोण? आम्ही मीन्स वी शॅल और वी विल. इज इट राईट? आम्ही ते आजच पूर्ण करू. वी शॅल बी एबल टू मेक इट टुडे. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. टीना ते करेल. येस, टीना विल डू इट. नो प्रॉब्लेम. राज उद्या उपलब्ध असेल. Raj will be available tomorrow. In this way you are going to make 77 sentences using this table. हा टेबल आपल्याला 77 वाक्य सिंपल फ्युचरचे देणार आहेत. पण सिंपल फ्युचर जर आपल्याला शिकायचं आहे आणि चांगला शिकायचा आहे तर केवळ सिंपल फ्युचरच्या पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचे वाक्य तयार करून आपलं पोट भरणार नाही आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी नव्यानं केलं पाहिजे. आपल्याला सिंपल फ्युचरचे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करता आले पाहिजे. आपल्याला त्याच्यात इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करता आले पाहिजे. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करता आले पाहिजे. WH क्वेश्चन्स, निगेटिव्ह WH क्वेश्चन्ससुद्धा तयार करता आले पाहिजेत. तर आता आपण वळणार आहोत या सिंपल फ्युचरच्या रूल्सकडे. कशाकडे? रूल्सकडे. इथे आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, WH, निगेटिव्ह WH हे सगळे सेंटेन्स स्ट्रक्चर पहिल्यांदा तयार करून घेणार आहोत आणि त्यांचे रूल्स, रेग्युलेशन्स हे आपण पाहणार आहोत. इज इट राईट? ओके. सो यू नो द पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ दिस सिंपल फ्युचर टेन्स. तुम्हाला या सिंपल फ्युचरचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर माहिती आहे ना? यस. टेल मी, व्हॉट इज द पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? Very good. Subject plus shall or will plus verb plus object. Now, as and when you are going to convert the same into negative, at that time the rule is very simple. अगदी सोपा नियम आहे. पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचं निगेटिव्ह स्ट्रक्चर करत असताना यू हॅव टू पुट नॉट इन फ्रंट ऑफ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बच्या समोर तुम्हाला काय ठेवायचं आहे? नॉट ठेवायचं आहे. हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावायचा आहे. केव्हा? पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचं निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार करत असताना हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावावा. अगदी मराठीमध्ये आपल्या मातृभाषेत, आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत आपण हे नियम समजून घेणार आहोत. आणि याचे नियम अतिशय सोपे आहेत. आणि एकदा ज्याच्या डोक्यात नियम घुसले तो हे सगळे स्ट्रक्चर स्वतःच्या मनाने तयार करू शकतो. बरोबर आहे? तर आपण आता पॉझिटिव्हचं निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार करणार आहोत. तुमच्याकडे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे. निगेटिव्ह तयार करत असताना हेल्पिंग वर्बच्या समोर तुम्हाला नॉट लावायचा आहे. नियम तुम्हाला समजला? तुम्ही करू शकाल? व्हेरी गुड. ओके. टेल मी द निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. यस. व्हेरी गुड. सब्जेक्ट प्लस शॅल नॉट और विल नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार केलं. आता आपण इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चरकडे जाऊ. पहिल्यांदा इंट्रोगेटिव्हचा आपण रूल पाहून घेऊ. काय रूल आहे त्याचा? अतिशय इतके सोपे रूल इंग्रजी भाषेचे. मराठी ग्रामर तुम्ही शिकायला जाल ना तर कनपटून जाल. मराठी ग्रामर भयंकर कठीण. जगातलं सगळ्यात कठीण व्याकरण जर कोणत्या भाषेचं असेल ते मराठी भाषेचं आहे. आता आपण इंग्रजी भाषा शिकत आहोत. ज्या भाषेची विनाकारण आपल्याला भीती वाटते त्या इंग्रजी भाषेची भीती बिलकुल वर्गात यायच्या पहिलेच बाहेर टाकून द्यायची. ती भीती मनात ठेवण्याची गरजच नाही. इतके सोपे रूल्स आहेत. आता आपण इंट्रोगेटिव्हचा रूल शिकणार आहोत. इंट्रोगेटिव्हमध्ये काय करायचं आहे? पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचं हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं. म्हणजे सुरुवात कशाने करायची आहे इंट्रोगेटिव्हची? आपल्याला हेल्पिंग वर्बनी. कशाने सुरुवात करायची? मग आपण आत्तापर्यंत सुरुवात पॉझिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्टनी करत होतो. मग तो सब्जेक्टची जागा बदलेल की नाही? मग हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट घ्यायचा.
हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट आणि उरलेलं स्ट्रक्चर त्याच्या समोर. उरलेलं स्ट्रक्चर त्याच्या समोर. आपण काय करतो? कशाचा नियम बघतोय? इंट्रोगेटिव्हचा. कशाचा नियम बघतोय आपण? आता आपल्याला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट, उरलेलं स्ट्रक्चर त्याच्या समोर घ्यायचं आहे. ओके, व्हेरी गुड. तुम्ही तयार करू शकाल इंट्रोगेटिव्ह? ओके, टेल मी व्हॉट इज द इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्सेस? Shall or will plus subject plus verb plus object. Shall or will plus subject plus verb plus object. Very simple. Shall or will plus subject plus verb plus object. किती सोपा आहे नियम, किती सोपा आहे नियम. पक्का समजला? नियम समजला म्हणून स्ट्रक्चर तयार करता आलं ना. म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे स्ट्रक्चर तयार करत असताना, की पहिल्यांदा नियम चांगला समजून घ्या. नियम जर समजला तर स्ट्रक्चर तुम्हाला कुठून पाहून लिहून त्याच्यावर रट्टा मारण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला तो तुमच्या डोक्यात घुसेल नियम. आणि एकदा इथं घुसला की मग कोणी कितीही ताकद लावली तरी तो आपल्याकडून कोणी चोरून नेऊ शकत नाही. कोणी चोरून नेऊ शकतो का? अजिबात नेऊ शकत नाही. तुम्हाला लक्षात आलं? स्ट्रक्चर तुम्ही तयार केलं. आता या इंट्रोगेटिव्हचं आपल्याला निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करत असताना इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट समोर जस्ट नॉट लावायचा आहे. इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चरच्या इंट्रोगेटिव्ह तुम्ही केलाय त्या स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट समोर नॉट लावायचा आहे. खूप कठीण आहे का नियम? अतिशय सोपा. तुम्हाला करता येईल? ओके, टेल मी व्हॉट इज द निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर? यस. Shall or will plus subject plus not plus verb plus object. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. नाव लुक ॲट WH स्ट्रक्चर. WH स्ट्रक्चर त्याच्याही पेक्षा सोपं. WH त्याच्याही पेक्षा सोपं. ऑलरेडी वी नो इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर. इज इट राईट? Now you are going to convert the same into WH sentence structure, and when you are going to make WH structure, you have to use question word very first. सुरुवातीला आपल्याला क्वेश्चन वर्ड वापरायचा आहे. काय वापरायचा आहे? व्हेन, व्हाय, व्हेअर, हाऊ, दिस टाईप ऑफ क्वेश्चन वर्ड. पहिल्यांदा क्वेश्चन वर्ड वापरायचा आणि त्याच्यासमोर कम्प्लीट इंट्रोगेटरी स्ट्रक्चर ठेवून द्यायचं. ठेवता येईल? समजला आहे तुम्हाला नियम? क्वेश्चन वर्ड पहिले, त्याच्यासमोर इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर ठेवता येईल? आर यू रेडी? विचारू तुम्हाला? ओके, टेल मी WH स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्सेस. Question word plus shall or will plus subject plus verb plus object. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. निगेटिव्ह WH करत असताना पुन्हा सोपं ते. पुन्हा सोपं कशासाठी? आता WH स्ट्रक्चर तुम्ही तयार केला आहे. या WH स्ट्रक्चरमधल्या सब्जेक्ट समोर तुम्हाला फक्त नॉट लावायचा आहे. काय लावायचं आहे? नॉट. कुठे लावायचं आहे? सब्जेक्ट समोर लावायचं आहे. कुठे लावायचं आहे? कोणत्या स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट समोर? WH क्वेश्चनच्या जे स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे त्या WH स्ट्रक्चरच्या सब्जेक्ट समोर आपल्याला नॉट लावायचा आहे. लावता येईल का मित्रांनो? व्हेरी गुड. नाव टेल मी व्हॉट इज द negative WH structure of simple future tenses. Question word plus shall or will plus subject plus not plus verb plus object. Very good, very fine. याच्यामध्ये परत पुन्हा आपल्याला आपण इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह तयार केलं. बरोबर आहे? इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये सब्जेक्टच्या समोर नॉट लावला आपण. निगेटिव्ह WH तयार केला, त्याच्यातही सब्जेक्टच्या समोर आपण नॉट लावला. बरोबर आहे? निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगता येईल का पुन्हा एकदा? यस, टेल मी व्हॉट इज द निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? Shall or will plus subject plus not plus verb plus object. Shall or will plus subject plus not plus object. Is it right? Shall or will plus subject plus not plus verb plus object. This is इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. सब्जेक्टच्या समोर नॉट लावला. परत एक नियम याच बाबतीत एक असा आहे की इफ यू वॉन्ट टू यूज द कॉन्ट्रॅक्शन फॉर्म ऑफ विल नॉट और शॅल नॉट ॲट द टाइम यू हॅव टू यूज ऑलरेडी वोंट मीन्स विल नॉट, शँट मीन्स शॅल नॉट. त्याच्यामध्ये नॉट लागलेलाच आहे. मग परत पुन्हा सब्जेक्टच्या समोर तुम्हाला नॉट लावता येईल का?
जर वोंटचा वापर करायचा आहे तर सब्जेक्टच्या समोर नॉट लावता येणार नाही. सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचा आहे तर वोंट वापरता येणार नाही. आपण डिसाईड करायचं आपल्याला वोंट लावून सुरुवात करायची आहे की शॅल और विल लावून आपल्याला क्वेश्चनची सुरुवात करायची आहे. इज इट राईट? मग तुम्हाला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह तयार करत असताना दोन प्रकारे करायचे आहेत. म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टच्या समोर नॉट लावून एकदा वाक्य तयार करायचं आहे आणि एकदा काय करायचं आहे, वोंट सुरुवातीला घ्या, मग सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचा नाही. समजलं का? सेम WH तयार करत असताना WH निगेटिव्ह तयार करत असताना आपण सब्जेक्टच्या समोर नॉट लावला होता. आता त्याच्यात जर तुम्हाला वोंट आणि शँट वापरायचं आहे तर मग तुम्हाला सब्जेक्टच्या समोर नॉट लावता येईल का? लावता येणार नाही. इज इट राईट? बरं, आता आपण दोन्ही प्रकारे करून घेऊ ना. म्हणजे शॅल आणि विलनी सुरुवात करून सब्जेक्टच्या समोर नॉटही लावून तसंही करू आपण. अदरवाईज शँट और वोंट याचा वापर करून आपण काय करायचं, मग सब्जेक्टच्या समोर नॉट न लावता निगेटिव्ह तयार करायचं. करता येईल? काय करायचं आहे समजलं? ओके. टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग एक वाक्य आपण इथे घेतलेलं आहे या सिंपल प्रेझेंटच्या टेबलचं. टीना विल कम टुमॉरो. टीना स्टँड फॉर subject, will stand for come stand for the first form of verb, main verb, and tomorrow morning stand for object. स्ट्रक्चर आहे, सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर आहे. हे सेंटेन्स सिंपल फ्युचर मधलं आहे ना? पक्क स्ट्रक्चरनुसार आहे. आपण स्ट्रक्चरनुसारच समोर जात आहोत. गो विथ स्ट्रक्चर. कशासाठी? कारण स्ट्रक्चरवर जर तुम्ही लक्ष दिलं, एकदा स्ट्रक्चर तुमच्या डोक्यामध्ये आलं तर तुम्ही त्या स्ट्रक्चरचा वापर करून हजारो वाक्य तयार करू शकणार आहात. मग त्या वाक्यांकडे 10 चांगल्या वाक्यांना पाठ करायचं की एक स्ट्रक्चर चांगल्या तऱ्हेने पाठ करायचं. काय केलं पाहिजे? 10 वाक्य चांगली आहेत, खूप चांगली आहेत, ती 10 वाक्य पाठ करायची रट्टा मारून की एक स्ट्रक्चर पाठ करायचं चांगल्या तऱ्हेने जे आपल्याला हजारो वाक्य देणार आहे. काय केलं पाहिजे? स्ट्रक्चर पाठ केलं पाहिजे. स्ट्रक्चर समजून घेतलं पाहिजे. आता आपण काय केलं? स्ट्रक्चरच समजून घेतले. कशाचे? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, WH निगेटिव्ह WH. बरोबर आहे. त्याच्यातही निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह WHचं पुन्हा परत एक आपण वोंट शँट वापरून कसं करायचं आहे ते एक जास्तीचं स्ट्रक्चर. म्हणजे एकूण 8 स्ट्रक्चरवर आत्ता आपण इथे माहिती पाहिली. किती स्ट्रक्चरवर? 8. आता हे वाक्य हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे. त्या 8 पैकीचं हे एक वाक्य झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. नाव वी आर गोइंग टू कन्वर्ट द सेम सेंटेन्स इंटू निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, 2 टाइप्स, WH, देन निगेटिव्ह WH, 2 टाइप्स. इज इट राईट? अशा 8 प्रकारामध्ये हे वाक्य आपण कन्वर्ट करणार आहोत. आर यू रेडी फ्रेंड्स? टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग. टीना उद्या सकाळी येईल. टीना उद्या सकाळी येईल. हे वाक्य आता आपण निगेटिव्ह करणार आहोत. हेल्पिंग वर्बच्या समोर तुम्ही नॉट लावणार. इज इट राईट? आर यू रेडी फ्रेंड्स? ओके. कन्वर्ट द सेम सेंटेन्स इंटू निगेटिव्ह. येस. टीना विल नॉट कम टुमॉरो मॉर्निंग. येस इन मराठी. टीना उद्या सकाळी येणार नाही. ओके. नाव कन्वर्ट द सेम सेंटेन्स इंटू इंट्रोगेटिव्ह. विल टीना कम टुमॉरो मॉर्निंग. पहा किती सुंदर प्रश्न तयार झाला. किती सुंदर. आपण आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत असेच तर वाक्य बोलतो. याच्यापेक्षा वेगळं काय बोलतो हे आता बोलताना आपल्याला वापरायचं आहे. कारण आपलं स्पोकन इंग्लिश क्लासरूम आहे. बरोबर आहे. आणि या टेबलचे जर तुम्ही हे 77 वाक्य आणि हे जे 8 आपण स्ट्रक्चर आता आपण नव्याने तयार केलेले आहे हे 8 77 इंटू 8 616 616 वाक्य होणार आहे. त्याचे किती वाक्य होणार आहेत? 616 बिलकुल प्युअरली फ्युचर टेन्स रिलेटेड, सिंपल फ्युचर रिलेटेड हे वाक्य जर तुम्ही होमवर्क म्हणून कंप्लीट केले तर कोणाची ताकद नाही तुमच्या सिंपल फ्युचरला कोणाला धक्का लावण्याची. सिंपल फ्युचरचा इतका फ्लुएंटली तुम्ही वापर कराल आपल्या बोलण्यामध्ये, तुमचं रायटिंग तयार होणार आहे, तुमचं स्पीकिंग तयार होणार आहे. शेवटी भाषा शिकताना आपण शिकतो काय? भाषा कशासाठी शिकायची आहे? की त्या भाषेतलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, त्या भाषेतलं वाचता आलं पाहिजे, त्या भाषेत बोलता आलं पाहिजे, त्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे.
हीच भाषेची कौशल्य आहे आणि ही भाषेची कौशल्य स्ट्रक्चर सोबत गेल्यामुळे सोपी होणार आहेत. कशासोबत गेल्यामुळे? स्ट्रक्चर सोबत. आणि म्हणून आपल्या प्रोग्रामचं नावच आपण ठेवलं गो विथ स्ट्रक्चर. ओके, यू कन्वर्ट द सेंटेन्स इंटू इंट्रोगेटिव्ह. टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग. विल टीना कम टुमॉरो मॉर्निंग? इज इट राईट? यस. इन मराठी? टीना उद्या सकाळी येईल का? नाही विचारत आपल्या मित्रांना वगैरे आपण असेच प्रश्न विचारतो ना. मग विचारा ना. आता तुम्हाला स्ट्रक्चर समजलं, प्रश्न तयार करता येत आहे. आता हेच आपण वापरले पाहिजे ना. ज्ञान जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला कितीही चांगलं लिहिता येऊ द्या, खूप चांगली हँडरायटिंग राहू द्या, सगळंच एखाद्या पेपरमध्ये तुम्ही 100पैकी 100ही मार्क घेत असाल तरी त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत घेतलेल्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करता येत नाही. उपयोजन हेही एक प्रकारचं कौशल्य आहे. ज्याला आपल्या ज्ञानाचा वापर करता येतो तोच खरा विद्यार्थी, तोच खरा विद्यार्थी. आणि तुम्ही खरे विद्यार्थी आहात, तुम्हाला हे सगळं वापरायचं आहे. इज इट राईट? कारण आपला क्लास स्पोकन इंग्लिश क्लासरूम आहे. टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग याचं आपण इंट्रोगेटिव्ह तयार केलं. नाऊ वी आर गोइंग टू कन्वर्ट द सेम सेंटेन्स इंटू निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. रूल तुम्हाला माहिती आहे. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये आपण सब्जेक्टच्या समोर नॉट वापरणार. ओके, कन्वर्ट द सेम सेंटेन्स इंटू निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. विल टीना नॉट कम टुमॉरो मॉर्निंग? येस, किती सुंदर प्रश्न झाला. येस. इन मराठी? टीना उद्या सकाळी येणार नाही का? व्हेरी गुड, व्हेरी फाईन. आता आपण सब्जेक्टच्या समोर नॉट लावला. आता आपण काय करू? सेम सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह वोंटचा वापर करू. आहे ना. भाषा आपली थोडी स्मार्ट झाली पाहिजे, आहे ना. आपल्याकडे पहिलेच लोकांची पाहण्याची नजर कशी आहे? जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषद, हां जिल्हा परिषद, हां माहीत आहे. अशा प्रकारे आपल्याकडे पाहिलं जाते. पण तुम्ही तुमच्याकडून इतकं स्मार्ट वर्क करून राहिलेले आहेत की शहरातल्या विद्यार्थ्यांनाही लाजवेल इतकं सुंदर तुमचं काम आहे. आणि तुमच्याकडे पाहिल्यावर त्यांना असं वाटेल, शहरातल्या विद्यार्थ्यांना, की अरे साला एवढं तर आपल्याही जवळ नाही आहे. किती सुंदर आहे ते पोरं, यांना किती स्ट्रक्चर्स पाठ आहेत. त्या स्ट्रक्चरचे हे इंग्रजीत किती फाईन वाक्य तयार करतात, त्या वाक्यांचं मराठीतलं भाषांतर किती सुंदर करतात. ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांना बुचकळ्यात पाडतील इतकं तुम्ही या लेवलला तुम्ही आलेले आहात. आपण काय करणार आहोत? वोंटचा वापर करून इंट्रोगेटिव्हचं निगेटिव्ह करणार आहोत. आर यू रेडी फ्रेंड्स? सब्जेक्टच्या समोर नॉट वापराल का आता? नाही वापरणार. ओके, मेक और कन्वर्ट दिस सेंटेन्स इंटू निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह विथ युझिंग वोंट. येस. वोंट टीना कम टुमॉरो मॉर्निंग. पहा किती त्या इंग्रजीमध्ये आता ब्रिटिश स्टाईल त्याची जी आहे, बरोबर आहे, इंग्रजीची ती ब्रिटिश स्टाईल आपोआप हे कॉन्ट्रॅक्शन वापरल्यामुळे काय होते की असं वाटतं की हां इंग्रजी अशी बोलली पाहिजे. बघा ते पोरं किती सुंदर बोलतात, ते कॉन्ट्रॅक्शन किती सुंदर वापरतात. कॉन्ट्रॅक्शनचा वापर करून इंग्रजी स्पीकिंग पुन्हा स्मार्ट करता येते. इज इट राईट? वोंट टीना कम टुमॉरो मॉर्निंग? येस. इन मराठी? टीना उद्या सकाळी येणार नाही का? येस. निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह मध्येच वापरू आपण. विल नॉट त्याच्यासाठी वोंट आहे, बरोबर आहे. तो पॉझिटिव्ह मध्ये वापरता येणार आहे का आपल्याला? कधीच नाही. इज इट राईट? नाव लुक आफ्टर WH क्वेश्चन स्ट्रक्चर. टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग. कन्वर्ट द सेम सेंटेन्स इनटू WH. येस. क्वेश्चन वर्ड प्लस एक क्वेश्चन वर्ड घ्या. कोणता घ्याल तुम्ही? वाय वापरा, दोन्ही ठिकाणी वाय वापरा. ओके. येस. WH करा पहिल्यांदा. ओके. येस. टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग. कन्वर्ट द सेम सेंटेन्स इनटू WH क्वेश्चन. येस. वाय विल टीना काय? वाय विल टीना कम टुमॉरो मॉर्निंग. किती सुंदर प्रश्न झाला. वाय विल टीना कम टुमॉरो मॉर्निंग? येस. इन मराठी? येस. टीना उद्या सकाळी का येणार नाही? टीना उद्या सकाळी का येणार नाही? यायला तर पाहिजे होतं तिनं, आहे ना. असे प्रश्न आपल्याला पडतात की नाही पडत? पडतात ना. मग ह्या आता जे आपल्याला समजलेलं आहे त्याचा वापर आपण करायला सुरुवात करायची. व्हेरी गुड.
व्हाय टीना विल नॉट कम, व्हाय टीना विल कम टुमॉरो मॉर्निंग, टीना उद्या सकाळी का येणार आहे तुम्हाला माहिती नाही, विचारलं तुम्ही. येणार आहे माहीत झाल्यावर काय विचारलं, उद्या सकाळी का येणार आहे. आता याचं निगेटिव्ह तयार करू. निगेटिव्ह WH. यस, कन्वर्ट द सेम सेंटेन्स इनटू निगेटिव्ह WH. यस, व्हाय टीना विल नॉट कम टुमॉरो मॉर्निंग. इज इट राईट? यस, कन्वर्ट इट इनटू मराठी. टीना उद्या सकाळी का येणार नाही. टीना उद्या सकाळी का येणार नाही. काय प्रश्नाचा अर्थ, तिनं यायला पाहिजे होतं आहे ना, पण आता तुम्हाला समजलं की ती येणार नाही आहे, तर तुम्ही अशा वेळेस प्रश्न विचाराला, तिथे येणार होती ती का येणार नाही आहे. व्हाय शी विल नॉट कम टुमॉरो मॉर्निंग म्हणता येईल आपल्याला. स्ट्रक्चर इतकंच व्यवस्थित आपल्या याच्यात बसा, स्ट्रक्चर त्याला ज्याच्या तोंडात बसलं आहे ना, स्ट्रक्चर तोंडात बसलं की मग वाक्य फेकता येणं काही कठीण नाही. व्हाय टीना विल नॉट कम टुमॉरो मॉर्निंग, व्हाय टीना विल नॉट कम, व्हाय टीना विल नॉट कम, व्हाय टीना विल नॉट कम. घरात प्रॅक्टिस करा घरी, घरच्या घरी दरवाजे बंद करून द्या, कारण घरचे इतर लोक जर तुमच्या या प्रॅक्टिसकडे पाहतील तर म्हणतील का पोरीचं काही खरं दिसत नाही बा, पोरीच्या डोक्यात काहीतरी फरक पडल्यासारखा वाटते, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला कशाची प्रॅक्टिस केल्यामुळे आपली फ्लुएन्सी वाढणार आहे. स्ट्रक्चरमध्ये बसून तुम्ही वाक्यांचं प्रॅक्टिस करा. पहा मग तुम्हाला त्या वेळेस त्या सिच्युएशनला इथं आपल्याला हे फ्युचरमध्ये आपल्याला सेंटेन्स फेकायचा आहे, पटकन स्ट्रक्चर तुम्हाला आठवेल आणि पटकन तुम्ही त्याचा थ्रो कराल. इज इट राईट? आता याच वाक्याला तुम्ही निगेटिव्ह WH मध्ये केलं. आता सेम वाक्याला तुम्हाला काय करायचं आहे, निगेटिव्ह WH मध्येच पण वोंटचा वापर करून. कशाचा वापर करून? कन्वर्ट द सेम सेंटेन्स इनटू निगेटिव्ह WH विथ युजिंग वोंट. यस, व्हाय वोंट टीना कम टुमॉरो मॉर्निंग. व्हाय, किती सुंदर प्रश्न. व्हाय वोंट टीना कम टुमॉरो मॉर्निंग. आता सब्जेक्टच्या समोर नॉट लावला का आपण? नाही. का बरं? कारण वोंट घेतलेला आहे, वोंट मध्ये ऑलरेडी नॉट आहे. इज इट राईट? पक्क समजून घ्या, कुठंही कन्फ्युजन ठेवायचं नाही. इथे सब्जेक्टच्या समोर नॉट का नाही घेतला? निगेटिव्ह करतो ना आपण, तरी सब्जेक्टच्या समोर नॉट नाही घेतला. बरोबर आहे? का बरं नाही घेतला? कारण वोंट मध्ये ऑलरेडी नॉट लागलेला आहे. बरोबर आहे? आता तुम्ही कन्फ्यूज कधी व्हाल का की सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचा की विल नॉट पहिल्यांदा घ्यायचं? विल नॉट आपल्याला घेता येणार नाही, वोंट घ्या. वोंट कॉन्ट्रॅक्शन आहे आणि त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असल्यामुळे त्याला आपल्याला तुकडा नाही करता येणार. बरोबर आहे? त्याचा तुकडा म्हणजेच विल नॉट. वोंटचा तुकडा म्हणजे काय? विल नॉट. मग विल नॉटचा वापर करायचा तर सब्जेक्टच्या समोर नॉट घ्या, वोंटचा वापर करायचा आहे तर सब्जेक्टच्या समोर नॉट घ्यायचा नाही. इज इट राईट? फ्रेंड्स, यू ऑलरेडी कंप्लीटेड these 8 sentences in English with using all the structures. You convert that sentences into your mother tongue in Marathi. मराठीमधून तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. हा टेबल आपल्याला 77 वाक्य देणार आहेत. हाऊ मेनी सेंटेन्सेस? 11 वर्ब्स आहेत, 7 त्याच्यामध्ये काय आहेत? सब्जेक्ट्स दिलेले आहेत. बरोबर आहे? 11 into 7 77. ह्या टेबलचे एकूण 77 वाक्य होणार आहे आणि त्या प्रत्येक वाक्याचे 8-8, प्रत्येक वाक्याचे 8-8. ओके, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हचं सब्जेक्टच्या समोर नॉट वापरून एक आणि वोंट वापरून एक. इज इट राईट? देन WH क्वेश्चन, त्याच्यानंतर निगेटिव्ह WHचं सब्जेक्टच्या समोर नॉट वापरून एक आणि परत एक कोणतं? वोंट घेऊन, वोंटनी सुरुवात करून. अशी किती वाक्य तयार करायचे आहेत? 8 करायचे. किती वाक्य तयार करायचे आहेत? 8 वाक्य. म्हणजे एका वाक्य, इथून एक वाक्य घेतलं की किती वाक्य करणार तुम्ही? 8. इथे वाक्य किती तयार होणार आहेत? 77. किती वाक्य तयार होणार आहेत? 77 into 8 616. टोटल तुम्हाला 616 वाक्य तयार करायचे आहेत. हा केवळ तुमचाच होमवर्क नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण हा होमवर्क घेऊन आलेलो आहेत. माझी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या तळागाळातल्या दूरदराजमध्ये जे गावं आहेत जिथे कोणी पोचत नाही, बस पोचत नाही, तालुक्याचं ठिकाण बरेच दूर आहे, अशा दूरदराजच्या ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हा सगळा प्रयोग आहे.
हा गो विथ स्ट्रक्चर कार्यक्रम स्पेशली अशा तऱ्हेने डिझाईन करण्यात आलेला आहे की तो आपल्या जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपयोगात येईल. इथून आपण बरेचसे अतिशय छोटे छोटे काही शिक्षकांचा मला फोन होता की सर कुठं आमच्या विद्यार्थ्यांना स्ट्रक्चर माहीत नाही, आमच्या विद्यार्थ्यांना हेल्पिंग वर्ब माहीत नाही. असू द्या, माझ्याही विद्यार्थ्यांना काहीच माहिती नव्हतं. हेल्पिंग वर्ब, स्ट्रक्चर, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट ह्या गोष्टी काही घरून शिकून येत नाहीत मुलं, शक्यच नाही. मग मी या मुलांना काय प्रोव्हाइड केलं आहे, या मुलांना हे सगळं कसं शक्य झालं, हे मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे. आणि आपल्या मुलांना काही प्रोव्हाइड जर करायचं असेल तर ते केवळ त्या शाळेचा शिक्षकच करू शकतो. कारण गव्हर्नमेंटची कोणतीही योजना आणि विद्यार्थी यांच्यामधला जर दुवा कोणी असेल तर तो शिक्षक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जे प्रोव्हाइड करायचं ते जर प्रामाणिकपणे प्रोव्हाइड केलं तर ते निश्चितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्रातले तमाम शिक्षक हे काम अतिशय व्यवस्थितपणे करणार आहे. माझी परत एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बांधवांना नम्र विनंती आहे की शिक्षक बंधू भगिनींनो, आपण या गो विथ स्ट्रक्चरच्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजीसाठी विशेषतः प्रयत्न करतो आहे. आपले हे विद्यार्थी ग्रामीण भागातले इंग्रजीमध्ये इतके मागे असतात की इयत्ता 10वी नंतर हे चांगल्या फॅकल्टीकडे जात नाहीत. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं त्यावेळेस असलेलं कमजोर इंग्रजी. आणि ते कमजोर असण्यामागे त्यांच्या प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी फार व्यवस्थितपणे शिकवल्या जात नाही किंवा ते शिकवल्या गेलं नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे आज पर्सेंटेज असा आहे की मी ज्या गावामध्ये काम करतो त्या गावामधली आजपर्यंत एकही मुलगी सायन्स फॅकल्टीला गेली नाही. स्वातंत्र्यानंतर आपण 80 वर्ष जगलो, 80 वर्ष संपून गेले, पण माझ्या गावाचा इतिहास मला सांगतो की ही परिस्थिती जवळपास सगळ्याच ग्रामीण भागातली आहे. ही परिस्थिती शिक्षक मित्रांनो आपल्याला बदलवायची आहे आणि त्याच्यासाठी अतिशय प्राथमिक स्टेजवर आपल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी कसं मजबूत करता येईल याचा आपला हा प्रयत्न निरंतर सुरू राहणार आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, आपल्या विद्यार्थ्यांना करायला लावा. आणि सोबत आपण काय करणार आहोत की अनेक नवनवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे फीडबॅक्स तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, द्या. आपल्या ग्राउंड झिरोवर आपल्या विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड करायचं आहे ते तुम्ही मला सांगा. आम्ही या गो विथ स्ट्रक्चरच्या माध्यमातून मी, माझी ही मुलं, माझी संपूर्ण टीम गो विथ स्ट्रक्चरची सदैव महाराष्ट्रातल्या या मराठी माध्यमांच्या मुलांच्या सेवेत सदैव तत्पर असेल. मला वाटते आज आपण इथे थांबलं पाहिजे. परत भेटूया दुसऱ्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मला तुमचं विशेष कौतुक करावंसं वाटते की तुम्ही जी मेहनत घेतली आहे या गो विथ स्ट्रक्चरसाठी त्याला सॅल्यूट आहे. असंच तुमची मेहनत इथून पुढे पुन्हा वर्षभर, त्याच्यानंतर नवीन बॅच येईल त्या बॅचलाही सोबत घेऊन आपण काम करूच, बरोबर आहे. हे काम निरंतर आपण सुरू ठेवायचं. व्हेरी गुड. तुम्हाला याच्यातून बऱ्यापैकी शिकायला मिळत आहे. आता इंग्रजीची भीती वाटते का? अजिबात वाटणार नाही. आज आपण इथे थांबू, परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. ओके, टिल देन बाय.